जो शहाणपणा मी केला तसा शहाणपणा तिथे करून चालत नाही. तेव्हा मला असं वाटलं की यार हे अजून वेगळं होऊ शकलं असतं, कारण की मला ते नॉलेज मिळालं. ऑफकोर्स मला बायकासाठी पुरस्कार पण मिळालेत, पण मग तुझं बजेट काय असणार. आणि मी म्हणालो की सर बजेट इतकं डिप्रेस्ड होतो की जवळपास मी माझं आयुष्य संपवलं पण होतं. पण कॉलेजच्या गेट पासून ते क्लासरूम मध्ये बसेपर्यंत बायल्या, हिजडा, छक्का, 2 in 1, होमो, व्हॉटएव्हर म्हणतात, तीच लोक मला मेसेज करतात सोशल ऍप्स वरती की माझी बायको तुझी फॅन आहे, माझी मुलगी तुझा डान्स बघते, माझी मुलगी चंद्रा नाचते तुझ्या गाण्यावरती. हे मॅनिफेस्ट केलंय मी की माझं मरण रंगमंचावरती आलं पाहिजे. म्हणजे मी असं गिरकी घेतो आणि मी धा करून पडलो आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि एक मोमेंट आला होता की जेव्हा माझ्या वडिलांनी घुंगरू असे घेतले आणि माझ्या अशा हातात दिले आणि असं दार उघडलं आणि म्हणाला की जर हे घुंगरू घरात ठेवायचे आहेत तर तू या घराच्या बाहेर जाऊ शकतो. हाय, हॅलो आणि नमस्कार मंडळी. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी खूप असं स्ट्रगल असतं, खूप अशी मेहनत असते. आणि आपल्या लाडक्या व्यक्तीचा हा जो प्रवास आहे तो आपण या सेगमेंटमध्ये जाणून घेणार आहोत. खरं तर आजचा हा आपल्या सेगमेंटचा पहिला भाग आहे. गोष्ट त्या प्रवासाची, गोष्टीमध्ये आपण त्या व्यक्तीचा प्रवास जाणून घेणार, त्याच्या मागचे कष्ट, त्याच्या मागची मेहनत आणि त्याच्या मागचं त्यांनी पर्टिक्युलर गोष्टीमध्ये किंवा त्या व्यक्तीने ती गोष्ट आत्मसात करण्यासाठी बाळगलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आजचे गेस्ट कोण आहेत तर खरं तर आजच्या गेस्टला असं खूप जास्त इंट्रोडक्शन द्यायची जास्त गरज नाहीये, कारण त्यांच्या रील्सवर किंवा त्यांच्या गाण्यांच्या स्टेप्सवर आपण प्रत्येकजण थरकत असतो. त्याचबरोबर लावणी किंग हे नाव म्हटलं की आपसुकच आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ते आशिष पाटील सर. तर वेळ न दवडता सुरुवात करत गप्पांना. नमस्कार आशिष दादा. नमस्कार. खूप 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 थँक्यू आणि खूप आभारी आहे मी तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. आणि येस, लेट्स स्टार्ट. येस, नक्कीच. आशिष दादा, तुझं खूप खूप अभिनंदन ऍक्च्युली गोळाबेरीज पॉडकास्टमध्ये. पण अभिनंदन सोबतच तुझ्यासाठी काही गिफ्ट्स आहेत. बेसिकली आमचे काही व्ह्युअर्स आहेत किंवा काही सबस्क्रायबर्स आहेत ते आपल्याशी जोडलेले असतात या ना त्या मार्गाने. तर हे निलिमा अमित यांचं एक पुस्तक आहे. निलिमा अमित ह्या एक रेकी हिलर आहेत, त्याच्यानंतर लाईफ कोच आहेत. आणि त्यांनी हे पुस्तक ऍक्च्युली आधी इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, पण त्यांचे बाबा हार्डकोर पुणेरी आहेत आणि मग त्यांना इन्स्ट्रक्शन दिलं, हे इतकं सुंदर आहे तू लिहिलेलं काही, त्याचं मला मराठीत हवंय. आणि हे अमेझॉनवर आता सध्या बेस्ट सेलर म्हणून आहे, तर खास तुझ्यासाठी. वाव. एक आयुष्य अनेक प्रवास, करेक्ट, आनंदी जीवनाचे रहस्य, निलिमा अमित. थँक्यू निलिमा ताई. अँड येस, मी खूप स्पिरिच्युअल आहे. मी नक्कीच हे पुस्तक वाचेन, कारण की त्याच्या पहिल्या पेजवर तुझ्यासाठी खास मेसेज वाचला. येस, थँक्यू. खाली लिहिलं, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबल असली पाहिजे. वा, थँक्यू. लव्ह अँड ब्लेसिंग निलिमा अमित, खूप खूप धन्यवाद. आणि मी नक्कीच हे पुस्तक वाचेन, कारण की मला पॉझिटिव्ह गोष्टी वाचायला खूप आवडतात. कारण की सध्या आपण त्या समाजात आहोत जिथे इतकी नेगेटिव्हिटी आहे मार्केटमध्ये. आणि जर तुम्हाला स्वतःसाठी काही करायचंय तर ह्या गोष्टी खूप हेल्प करतात, मला असं वाटतं. सो नक्कीच थँक्यू सो मच. थँक्यू. ओके, थँक्यू. त्याचबरोबर अजून एक आपले वा, हे मला आवडलेलं. हो, हे जेणे कोणी दिले मला आवडले. ओके, तर हे ऍक्च्युली कपल आहे, कविता आणि आम्ही त्यांचं एक आहे, ब्रँड आहे त्यांचा, कनिराज पैठणी म्हणून. वाव. ते ऍक्च्युली आधी पैठणी साडी करत होते, त्याच्यानंतर त्या साडीमधून जे उरलेलं फॅब्रिक आहे त्याच्यापासून ते वेगवेगळे प्रॉडक्ट लाईक पर्स बीस करत होते. पण मग त्यांना खूप रिक्वेस्ट आला की मेनसाठी पण पैठणीचे काही सेगमेंट्स हवेत. येस. आणि मग त्यांनी आता फर्स्ट लॉन्च केलेत ह्या गोष्टी पैठणीचं, आणि हे तुझ्यासाठी खास त्यांच्याकडून. नक्कीच, कनिरा पैठणी. सो द नेम, त्यांचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे कविता आणि अमित. कविता आणि अमित. येस, कविता आणि अमित. थँक्यू सो मच. कारण की तुम्हाला माहितीच असेल मी हे खूप, मला इंडियन म्हणजे म्हटलं की खूप छान आवड, आणि हे खूपच छान आहे यार. नक्कीच, दिस इज व्हेरी नाईस. लवकरच तुम्ही माझी नवीन रील बघाल या ड्रेसवरती. आणि खरं तर ह्यांची येवल्याला पण एक मिल आहे हातमागाची, आणि ते लोक आता नवीन नवीन मेनसाठी घेऊन येतात. आणि खास करून म्हणजे तुम्हा पुरुषांसाठी सगळ्या किंवा आपल्या सगळ्या पुरुषांसाठी महिलांच्या पैठणीच्या पेक्षा खूप रिझनेबल रेटमध्ये हे येतात, त्याच्यावर सगळेजण घेऊ शकतात. आणि मला असं वाटतं की महिलांना खूप ऑप्शन्स असतात कॉस्ट्युमचे. हे आमच्यासाठी काहीतरी बनवलंय, त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. आणि म्हणजे नक्कीच, आणि खूप मराठमोळा त्याच्यात तो ट्रेडिशनल लुक आहे. सो हे नक्कीच घालणार आहे, आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. आता आपण सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा म्हणजे कुणीही असू दे, इंस्टाग्राम खोललं की एक तरी रील त्या व्यक्तीचं असतं, किंवा एक तरी तो सेगमेंट आहे ज्या सिरीजने आजकाल
फुल इंस्टाग्राम म्हण किंवा फुल प्लॅटफॉर्मवर बज केलेला आहे. त्या सिरीज मध्ये तुझं छोटंसं कॉन्ट्रीब्युशन आहे नक्कीच. आणि ते कॉन्ट्रीब्युशन किंवा तो सगळा प्रवास किंवा ते मी म्हणेन मॅनिफेस्टेशन कसं घडलं ते मला ऐकायला आवडेल. येस, जसं तू म्हणाला की सध्या आपण जर एखादा ऍप उघडतोय तर तीच गाणी ऐकायला मिळतात आणि जवळपास तुम्ही त्या ऍप थ्रू हिरामंडीत पोहोचतायत असं मला वाटतंय. कारण की माझे सगळे फ्रेंड्स मला म्हणतात की अरे कुठलाही ऍप उघडला की आम्ही हिरामंडीत पोहोचतो. म्हटलं बरं. कारण की येस, मी म्हणेल की मागच्या वर्षी मला मी असंच बसलो होतो आणि मला एक फोन येतो भन्साली सरांच्या ऑफिसमधून की सर वॉन्ट्स टू मीट यू. आणि ऑफकोर्स मला विश्वास बसला नाही, कारण की माझं स्वप्न होतं त्या व्यक्तीबरोबर काम करायचं. कारण मी जी कला सादर करतो किंवा माझं जे योगदान आहे कलेला, जे ट्रेडिशनल फोक फॉर्म आहे आणि ते जे दाखवतात ॲज अन डिरेक्टर किंवा ॲज अन म्युझिक डिरेक्टर किंवा सॉंग्स त्यांचे म्हणावं, ती माझी स्टाईल आहे. माझं नेहमी हे स्वप्न होतं की एकदा का होईना मी निदान ह्या व्यक्तीबरोबर एकदा तरी नक्कीच मी काम करणार, असं मला खूप वाटायचं. मॅनिफेस्टेशन मी केलं होतं ऑफकोर्स. मी लिटरली झोपायच्या आधी हे खूप विचार करून झोपतो का मला असं वाटतं तुम्ही जे इमॅजिन करतात ते घडतं, ज्याला आपण देजावू मुमेंट म्हणतो. आणि मग मला फोन आला, मी गेलो आणि जवळपास ते माझ्याशी गप्पा मारत होते. एक दीड तास ते माझ्याशी गप्पा मारत होते. ते माझ्याबद्दलच मला सांगत होते, कारण की मला असं वाटतं तो माणूस तुमच्याबद्दल प्रॉपर अभ्यास करून बसतो की तुम्ही काय काय केलंय आयुष्यात. मग ते शेवटी आले बाईग या गाण्यावरती, जे नुकतंच केलं होतं मागच्या वर्षी चंद्रमुखीमध्ये. आणि ते मला म्हणाले की हे गाणं तू किती दिवसात शूट केलं? म्हटलं सर 2 दिवसात आम्ही शूट केलं भोरच्या वाड्यात वगैरे. ते म्हणाले की तू त्या स्त्रीला इतकं सुंदर दाखवलं आहे, अमृता आहे त्याच्यामध्ये. आणि ते म्हणाले की जर तू हे करू शकतो म्हणजेच तू माझ्यासाठी पण एक छान काहीतरी करू शकतो, कारण मी लवकर एक सिरीज करतोय आणि माझी अशी इच्छा आहे, तू माझं गाणं करशील का? ते बोलल्यावरती माझे इथपर्यंत माझं म्हणजे असं ना, ते आय वॉज ओव्हरवेल्म्ड. कारण की मला असं वाटतं की ही अपॉर्च्युनिटी मला खरीच हवी होती, कारण की हिंदीमध्ये डेब्यू होणं, ते पण भन्साली सरां थ्रू, प्रोडक्शन हाऊस थ्रू, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि एक गाणं, वैयक्तिक एक गाणं तुम्हाला मिळणं, तुमचं नाव लागणार SLBच्या, म्हणजे यू हॅव बिकम एन SLB कोरिओग्राफर. आणि तो प्रवास इतका सुंदर सुरू झाला की त्यांचं जे बोलणं, आणि ते खरंच मी म्हणेल ना, मी इतकं हंबल, इतकं काइंड आणि इतकं पॅशनेट माणसं म्हणजे बघितलेत, पण त्यांच्यासारखं पॅशनेट मी खूप कमी लोक पाहिले. म्हणजे ते त्यांचं विजन इतकं क्लिअर आहे आणि त्यांच्या त्या विजनमुळेच कदाचित आज ती सिरीज इतकी गाजते पण आहे मला वाटतं. कारण की ते ही ऑलवेज थिंक लार्जर दॅन लाईफ. ते नेहमी ते म्हणतात ना की ते हे त्यांच्यासाठी ही म्हणणं खूप चुकीची आहे की जितना जेवढी आपली चादर तेवढे पाय पसरावे. नाही, त्याचं असं म्हणणं आहे की चादर आपोआप मोठी होईल, तू पाय पसर. त्यांचं तसं आहे की मी चादर जोडवत जाईल, कारण त्यांचं तसं आहे. सो मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करताना खरंच मला खूप शिकायला पण मिळालं. आणि एक माणूस म्हणून तुम्ही कसं त्या कलेला बघतात किंवा एक विजनरी म्हणून तुम्ही त्या कलेला कसं बघतात, हे त्यांनी मला अजून जास्त म्हणतात ना, माझं ब्रशिंग केलंय मला वाटतं. आणि एक कोरिओग्राफी करताना आता माझा अजून एक पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झालाय गाणं सेट करताना. आणि सिरीज मधलं माझं नजरिया की मारी हे गाणं मी सज्जिदा शेखवर कोरिओग्राफ केलंय आणि अदिती पण त्या गाण्यात आहे. आणि इन जनरल मी थोडंसं ट्रेन करत होतो सगळ्यांना, पण येस, माझ्या नशिबात ते गाणं आलं आणि मी खूप भाग्यवान समजतो मला, कारण की त्यांच्या ऑफिसच्या बाहेर लाईन आहेत लोक. हा, मला तीच म्हणायचं होतं की जिथे ऑफिसचा लाईन असतात लोकांच्या, आम्हाला काम जास्त थोडं सुद्धा म्हणजे काहीतरी द्या, म्हणजे आर्टिस्टच्या सुद्धा. आणि तू बिलीव्ह नाही करणार, त्यांचे असिस्टंट डिरेक्टर आहेत ज्यांनी आमची मीटिंग झाली आणि ते बजेटसाठी माझ्यावर बसले की मग तुझं बजेट काय असणार. आणि मी म्हणालो की सर बजेट आय यू मॅड, लाईक म्हणजे मी का बजेट सांगेल, तुम्ही मला म्हणजे माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी नाही आशिष, आम्ही असं करत नाही. आम्ही जे तुझे कामाचे पैसे ते आम्ही देणारच आहेत, फक्त येस आम्ही तेवढे देऊ शकणार नाही, पण तू आम्हाला सांग. मी त्यांना सांगितलं, मी त्याच्यावर काही किरकिर नाही केली. म्हणाला की दिस इज व्हॉट इज माय फीज, बिकॉज ते आपलं ब्रेड आणि बटर आहे. तेवढ्या त्या बाबतीत मला खरंच तो माणूस म्हणजे विचार कर ना, पहिल्याच मीटिंगला त्यांनी अकाउंट्स वाला माझ्या समोर बसवला असता की क्या है इसका पैसा पूछो और करो लॉक करो, आणि तसं होतं ते. पण मला असं वाटतं की तिथे त्यांचं एडी मला हेच म्हणाला की आशिष हमारे पास प्रोफाईल आते हैं, आमच्याकडे इतक्या लोकांचे प्रोफाईल्स आहेत, कोरिओग्राफर म्हणू नको, आर्टिस्ट म्हणू नको, आर्टिस्टचे ऑडिशन व्हिडिओज आहेत आमच्याकडे, पण त्यांनी समोरून तुला बोलवलेत म्हणजेच त्यांच्या डोक्यात काहीतरी आहे. आणि जर ते एकदा एका माणसाला बघतात तर ते त्याचा पिछा सोडत नाही, मग भलेही ते 3-4 वर्षांत त्याच्यावर काम करतील, पण ते करतील. आणि मला खरंच हेवा वाटतो किंवा मला ते
मी खरंच भाग्यवान समजतो की त्यांनी मला कुठे पाहिलं, काय पाहिलं मला खरंच माहित नाही, किंवा त्यांना कुठे दाखवलं की हा मुलगा आहे बघा एकदा. आणि ते मला एक गोष्ट म्हणाले त्या मीटिंगमध्ये की आशिष, आज जर सरोजजी किंवा बिरजू महाराज जर जिवंत असते तर हे गाणं त्यांनी केलं असतं. बापरे. मग माझ्यासाठी ती खूप रिस्पॉन्सिबिलिटी होती की जर म्हणजे ते मला ते त्या लेवलला येऊन कम्पॅरिझन करतात आहे. ऑफकोर्स मी त्यांच्या इतका मोठा नाहीये किंवा मी त्यांच्या इतकं काम नाही केलंय, पण येस मला सरोजजींचं खूप जास्त मी त्यांना फॉलो केलंय आणि त्यांची लेगसी मी नक्कीच पुढे घेऊन जाईन हे अख्ख्या जगाला माहिती आहे. दरवेळीच बरोबर. या अजून मी काय म्हणू. पण आता जसं बोललात तुम्ही की खूप त्यांच्याकडून शिकण्यासारखं, असे काही खास गोष्टी आहेत का ज्या त्या अनुभवातून आल्यात, जर ते गाणं ऍक्च्युअल ऑन स्पॉट शूट करताना? हो, ऑफकोर्स मला वाटतं की संजय सरांकडे तुम्ही जेव्हा कामाला येतात तेव्हा तुम्हाला ना शून्य म्हणून यावं लागतं. ओके. कारण की ते ऑन द स्पॉट इतक्या गोष्टी बदलतात, पण फ्रेम नुसार. जसं आपण आता बसलोय, जसं मी आलेल्या मगाशी शानपणा केला, तुम्ही इथे फ्रेम लावली होती, पण मी काय म्हणालो माझा लॅप प्रोफाईल आहे, मला इथे बसायचंय. तर जो शानपणा मी केला तसा शानपणा तिथे करून चालत नाही. सो ते एक फ्रेम सेट करतात आणि ते फ्रेम सेट झाल्यावरती त्यांना असं विजन दिसतं की ओके, जर डान्सर स्पिन घेते पण ते स्पिन मध्ये तो ड्रेस छान दिसत नाही, मग ते स्पिन चेंज करायला लावतील. ते म्हणतील नाही फक्त चालत आण आशिष. म्हणजे ऑन द स्पॉट सुद्धा तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड, तुम्ही तिथे असणं त्या कामामध्ये खूप गरजेचं आहे. जे कधी कधी आपण भरकटतो, आपला फोन येतो किंवा आपण फोन तर अलाउडच नाहीये. म्हणजे तुम्ही 6 ते 6 जर शिफ्ट करतात तर मध्ये ब्रेकमध्ये वगैरे ठीक आहे, पण सेटवरती तर अलाउडच नाहीये. त्यांच्याकडे मी एक गोष्ट खूप चांगली शिकलो की आशिष, कसं असतं ना, आर्टिस्ट त्याचं काम करणार कारण की त्याला सुंदर दिसायचंच आहे, त्या फ्रेम मध्ये ते असणार आहे. तुला काय बघायचंय, ती फ्रेम. म्हणजे जर ही फ्रेम आहे तर ह्या फ्रेमचा तो कॉर्नर पॉइंटला जर पडद्याची प्लीट उघडली ती पण तुला कळली पाहिजे. ओके. दॅट हॅज टू बी युअर विजन. तू फक्त आर्टिस्टला बघून नको करू. तुम्ही फक्त डान्स शिकून बास नाहीये, यू शुड माझी प्रत्येक फ्रेम, जर ही माझी फ्रेम आहे तर ह्या फ्रेम मध्ये जर ही फ्रेम आहे, प्रत्येक फ्रेम हॅज टू बी अ पोर्ट्रेट. म्हणजे कोणी कधी स्नॅपचॅट किंवा क्लिक जरी केलं ते तर ती पोर्ट्रेट वाचली पाहिजे. मग ती मुलगी कुठेही उभी असो, ते असं वाटलं पाहिजे की हे पिक्चर्स लावले, इट इज अ मोशन पिक्चर. आपण हिरा मंडित तेच बघतो, प्रत्येक मुवमेंट फ्रेम बघतो. आणि दिवे, म्हणजे दिव्यांचं त्यांचं जे काही प्रेम आहे, त्यांना दिवे म्हणजे ओरिजिनल दिया जलना ही चाहिए. बाकी फेस लाईट तर असतोच, पण मागे जे काही असतं तू बघितलंय त्याचं वॉर्म फिलिंग, हिरामध्ये एका वॉर्म फिलिंग आहे. का? कारण की दिवे, त्यांचं ते विशिष्ट प्रेम आहे दिव्यांवरती. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इट्स ऍक्च्युअली अ पॉझिटिव्ह थिंग ऑल्सो. आपण दिवा लावतो म्हणजे आपण एक पॉझिटिव्हिटीसाठीच लावतो. आणि ते कुठेतरी त्यांच्याकडून मला ते शिकता आलं की तुम्ही जेव्हा एक काम करत असता तेव्हा तुम्ही किती त्या कामामध्ये गुंतलेले असला पाहिजे, किंवा तुम्ही त्याच कामाबद्दल त्या ड्युरेशन मध्ये विचार केला पाहिजे, ना की दुसऱ्या गोष्टींबद्दल. प्रॉब्लेम सगळ्यांना असतात लाईफमध्ये, स्ट्रेस सगळ्यांना आहे, पण जेव्हा तुम्ही त्या कामामध्ये येतात तेव्हा तुम्ही त्या कामावरती तेवढाच फोकस केला पाहिजे. आणि त्यांनी मला कॅमेरा पण खूप शिकवला. म्हणजे मला कॅमेरा ऑफकोर्स येत होता, पण ट्रॉली शॉट मध्ये कसं आपण फोकस करू शकतो, बिकॉज वेन युअर मुव्हिंग तेव्हा फोकस हलतो बराच वेळ, पण ते आपण कसं करणार. म्हणजे 180 त्यांचं खूप, त्यांना प्रेम येते 360 शॉटचा. 1 टेक वाला जो आयटम आहे माझ्या गाण्यात तो आहे, 180चा प्रॉपर इथून सुरू होतो आणि ती बरोबर इथे येऊन संपते. सो ते मला शिकता आलं खूप. आणि जेव्हा त्याच्यानंतर मी जाऊन माझंच गाणं बघितलं बाई ग, तेव्हा मला असं वाटलं की यार हे अजून वेगळं होऊ शकलं असतं. कारण की मला ते नॉलेज मिळालं. ऑफकोर्स मला बाई गसाठी पुरस्कार पण मिळालेत, पण तेव्हा ते झाल्यानंतर मी जेव्हा बाई ग पाहिलं मला असं वाटलं की यार और अच्छा हो सकता. ते पण आहे ना की ओके हे मी केलं आणि यू आर रेडी टू इम्प्लिमेंट इन युअर सॉंग्स. हे खूप महत्वाचं आहे. पण आता आपण ह्या सगळ्या बोलतोच, पण मला इथून सुरुवात करायला आवडेल की जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता एखादा परफॉर्मन्स घ्यायला, तर बॅक एंडला तुमच्या मनात काय असतं? कारण बऱ्याच लोकांचं असं ना परफॉर्मन्स की खूप भीती असते, खूप धाकधूक असते, तर तसं तुमच्याकडे काय असतं? तुम्ही कुठली गोष्ट फॉलो करता? मी जेव्हा स्टेजवरती परफॉर्म करायला जातो, मला वाटतं मी लहानपणापासून बिनधास्त आहे. कारण की मी लहानपणापासून रंगमंचावरतीच नाचतोय. म्हणजे टीव्ही तर नंतर आला माझ्यासाठी. म्हणजे गल्लीतले सगळे कार्यक्रम, एरियातले, गणेश जयंती, शिवजयंती, आंबेडकर जयंती, नवरात्री म्हणू नकोस, मी सगळ्या चौकात नाचलोय. म्हणजे चौकात तो स्टेज बांधतात ना आणि आपण नाचून लोक जमा होतात आणि मग ते पैसे वगैरे देतात तुम्हाला, हे मी सगळं केलंय. आणि मला ना लहानपणापासून ना तो ऑडियन्सचे टाळ्यांचा आणि ह्याचा आवाज खूप आवडतो की समबडी इज क्लॅपिंग फॉर यू. आणि मला कारण की मला ते खूप, आय डोंट नो, इट गिव्स मी एनर्जी. ती मला एक वेगळी एनर्जी देते. मी रंगमंचावर जेव्हा पण जातो तेव्हा मी अजून पण तेच करतो. मी डोळे बंद करतो आणि मला लहानपणापासून ही सवय, मी गाणं बाय हार्ट करतो. फ्रॉम द स्टार्ट टिल द एंड मी गाणं बाय हार्ट करतो.
आणि जेव्हा मी रंगमंचावर जातो त्याच्या 10 मिनिटं आधी मी ते गाणं खूप ऐकतो आणि मी त्या गाण्याचा इतकं ऐकतो आणि मी त्या गाण्यामध्ये स्वतःला इमॅजिन करतो डोळे बंद करून, आणि मी हे पण बघतो की प्रेक्षक कुठून टाळ्या वाजवतो, ते मला वन्स मोर मिळालं आहे असं मी इमॅजिन करतो. मे बी मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला ते सांगतो की हे होणार आहे, या 10 मिनिटाच्या नंतर हे होणार आहे, आणि तेच होतं. मला असं वाटतं की मी नेहमी हे यंगस्टर्सला पण सांगतो की तुम्ही जे सबकॉन्शियस माइंडला सांगतात किंवा तुम्ही जे एक फ्रेमिंग करतात आपल्या माइंडसेट बरोबर, कारण की तुम्ही जे इथे फीड करतात ते तुमच्या बॉडीला लागू होतं असं मला वाटतं. आणि कुठेतरी परफॉर्मन्सच्या आधी मी नेहमी हे करतो. आणि येस, मी कधीही मार्कांसाठी नाचत नाही, मी कधी जजेस काय म्हणतील याच्यासाठी नाचत नाही, मी स्वतःसाठी नाचतो. म्हणून आज पण मी जेव्हा नाचतो तेव्हा मे बी कधी कधी लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण की मी कदाचित त्या परमात्माकडे पोहोचतो, कारण की त्यांनी जे मला हे दान दिलं आहे त्याचं प्रसाद म्हणून मी त्यांना कसं अर्पण करू शकतो, हे माझ्यासाठी रंगमंच आहे, माझ्यासाठी तरी ॲज अ कलाकार. नाही, पण आज दादा लावणी किंग म्हणून तुम्ही इतके फेमस आहात, तुमचे वर्कशॉप्स होतात, वेगवेगळे इव्हेंट्स होतात आणि बऱ्याच काही गोष्टी चालू असतात आणि आता सोशल मीडियावर रील्स पण असतात. पण डेफिनेटली बालपणापासून ते हा प्रवास खूप खडतर असतात, तर ते बालपण कसं होतं एक बघायला बालपण ऑफकोर्स मी इतकं बोललो इंटरव्ह्यूज मध्ये पण किंवा माझ्या इन जनरल शोज मध्ये पण मी हे बोललो, हा मुद्दा आला आहे. मी अजूनही तेच म्हणतो की आपण शिकलेल्या अशिक्षित समाजात वावरतोय अजून सुद्धा. म्हणजे मी त्या काळात तर ऑफकोर्स 2-3च डान्स शो असायचे, पण एक पुरुष कलावंत जेव्हा एखादा फेमिनाईन डान्स करतो तेव्हा त्याला ज्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, मग त्याला नावं ठेवली जातात. म्हणजे मी लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत हे सगळे शब्द इतके ऐकलेत की इट हॅज गिव्हन मी डिप्रेशन ॲट अ पॉइंट. म्हणजे कॉलेजला मी लिटरली मी जे आज आहे, जे माझ्या चेहऱ्यावरती हा जो प्रसन्नता आहे किंवा हे इट इज एक मोमेंट झाला माझ्या लाईफमध्ये, त्याच्यानंतर मी आज जो काय आहे तो आहे. नाहीतर इनिशियली लाईक स्कूल पासून ते कॉलेजपर्यंत कॅम्पसमध्ये म्हणजे किती टीझिंग होतं आपल्याला माहिती आहे. जेव्हा तुम्ही एखादं क्लासिकल परफॉर्म करता किंवा तुम्ही लावणी परफॉर्म करतात, बरं ते तुम्ही सहन करू शकतात, पण तुमच्या घरून पण जर थोडा सपोर्ट नसेल देन दॅट बिकम्स थोडा डिफिकल्ट. आणि बीइंग फ्रॉम अ पाटील फॅमिली, माझ्या पप्पांचं नेहमी हेच होतं की मुलं नाचत नाही किंवा मुलं नाचतात पण बायकांसारखे का नाचतील. आणि मग त्यांच्यासाठी म्हणजे माझ्या घरी माझं नेम पेट नेम नाचाच होतं, माझे वडील मला नाचाच बोलायचे. सो त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग तेवढं स्ट्रॉंग नव्हतं. ऑफकोर्स आता ही लव्हज मी, ही लव्हज मी, लाईक म्हणजे बापी घेतल्याशिवाय मला सोडत नाही ते सध्या. पण एक काळ असा होता की आम्ही बोलायचो नाही, कारण की बाय द वे मी BSc IT केलंय, आय मीन IT ग्रॅज्युएट. आय वॉज वर्किंग विथ एअर इंडिया, मी विप्रो बरोबर कामाला पण होतो. मी हे सगळं सोडून मी डान्स मध्ये, त्याच्यामुळे तो चिडलेला होता माणूस. कारण की एक पर्टिक्युलर मराठी फॅमिलीज असं असतं ना की तुम्ही शिक्षण घ्या, जॉब करा, संसार थाटा, संपला. पण माझं तसं नव्हतं, कारण लहानपणापासून मला ते रंगमंचानी जे अट्रॅक्शन होतं ना की लोकांनी मला ओळखलं पाहिजे की तू छान नाचतो, हे मला खूप आवडायचं. आणि तो प्रवास ना तुला काय सांगू, म्हणजे मी लिटरली मी इतकं डिप्रेस्ड होतो की जवळपास मी माझं आयुष्य संपवलं पण होतं, पण मी वाचलो. तोच माझ्यासाठी मोमेंट होता मला असं वाटतं. सो मला असं वाटतं जर मी ते सर्व्हाइव्ह करू शकतो तर कोणी करू शकतं, कारण की येस तुम्हाला एक तो मोमेंट येतो लाईफमध्ये. आणि माझ्यासाठी गणपती बाप्पा, म्हणजे मी नवसाचा आहे गणपती बाप्पाच्या. सो माझ्यासाठी मी अजूनही हेच म्हणतो की मला खूप कमी मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, कारण की अरे हा मुलींसारखा नाचतो किंवा हा असा बोलतो तर ह्याच्याशी मैत्री का करावी. बेसिकली हा सुरुवातीपासून अजून पण आहे. म्हणजे आता तर हेट्रेट जास्त वाढले बिकॉज ऑफ सोशल मीडिया. तुम्ही काही टाकतात म्हणजे 100 मधून यू गेट इट, आणि ते तर मी विसरलो आता. म्हणजे मी एका पॉइंटला आता की वेअर आय एम ओनली बॉदर्ड अबाउट माय हॅपीनेस, माझा आनंद. सो हा जो प्रवास फ्रॉम की मला काहीतरी बॉदर करतंय टू मला आता काहीच बॉदर करत नाहीये, हा खूप म्हणजे म्हणतो ना मी प्रत्येक क्षण जगलोय त्या क्षण. म्हणजे मी पायरी चढत 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 अजूनही चढतोय, म्हणजे मी माझ्या गोलला पोहोचलो नाहीये. तो हा प्रवास खरंच कठीण आहे. आणि मला खरंच सगळ्यांना हेच सांगायचंय की प्रत्येक माणूस, प्रत्येक इंडिव्हिज्युअल ना कोणाचा तरी मुलगा असतो, कोणाचा तरी भाऊ असतो, बहीण असते, कोणी असू शकतं. सो जर तुमच्या घरी कोणी येऊन 4 शिव्या घातल्या त्या व्यक्तीला, तुम्हाला कसं वाटेल? आणि तुम्हाला त्यांचं बॅकग्राऊंड माहिती आहे का? म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कोणाला कसं जज करू शकता जर तुम्ही त्याच्या चपलेत पाय टाकून चाललाच नाहीये. तुम्हाला माहिती आहे का मी कुठून आलोय? मी चाळीतलाच मुलगा आहे मी पण.
आज जर मी दागदागिने घालतोय किंवा माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे स्वतःचा स्टुडिओ आहे, हे मी स्वतःच उभं केलं. नक्कीच नक्कीच. मी चाळीतच राहायचो, म्हणजे आमची एक छोटीशी रूम होती, आम्ही तिथूनच वर आलोय. सो प्रत्येकाचा एक प्रवास आहे. सो बरोबर. मला वाटतं जजमेंट हा प्रकार जो अजूनपर्यंत संपला नाही आयुष्यात, तो संपला पाहिजे कुठेतरी. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगू द्या. आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. प्रेम वाटा, कारण की तुम्ही प्रेम द्याल तरच प्रेम मिळेल. तुम्ही जर हेट्रेड द्याल, हेट्रेड मिळणार. कारण की भगवद्गीतेत म्हटलं आहे, जैसा बोगे वैसा पाओगे. पण आता मला तो प्रसंग ऐकायला आवडेल, जसं तू बोला की सुसाइडल होतं किंवा काय होतं, नेमकं ते काय होतं असं, आणि त्यातून कसा बाहेर आला? मी कॉलेजमध्ये असताना, मला वाटतं 11वीच होतं कॉलेजला, मला वाटतं कॉलेजमध्ये गेल्यावरती मला असं वाटलं की लाईफ थोडी चेंज होईल, बिकॉज युनिफॉर्म नसतो आणि मग खूप ओपन कॅम्पस आहे, डान्सिंगसाठी आहे. पण कॉलेजच्या गेट पासून ते क्लासरूम मध्ये बसेपर्यंत बायल्या, हिजडा, छक्का, 2 in 1, होमो, वॉट एव्हर, म्हणजे हे मी कॅम्पस पासून ते क्लासरूम मध्ये क्लासरूम मध्ये सुद्धा. आणि तेही त्या काळात जेव्हा ते ओपन अप नव्हतं, जेव्हा आता ओपन अप आहे, गोष्टी LGBT बद्दल बोललं जातं, वॉट एव्हर. पण तेव्हा आणि मी रडायचो, मी क्लासरूम मध्ये लिटरली रडायचो. कारण की क्लासरूम मध्ये पण टीचर असताना सुद्धा कमेंट्स यायच्या, म्हणजे जर मी आन्सर द्यायला बोललो, अरे रे खडाव, असं ते कमेंट्स यायच्या. सो एका पॉइंटला मला असं वाटलं, आणि मी क्लासरूम मी तिथून मग एकटा जायचो, मी डब्बा एकटा खायचो, आणि मी इमोशनल होतो नेहमी हे बोलताना. कारण की मला पण जेव्हा तुम्हाला गरज असते एका मैत्रीची, तेव्हा मला नाही मिळते. आणि तोच टाइम असतो की जिथे मैत्री खूप छान. एक्झॅक्टली. आणि तेव्हा मला वाटतं मी देवळात जाऊन बसायचो म्हणून. आणि मी तेव्हा गणपतीशी, असं मला वाटायचं तोच माझा मित्र आहे. मला आजही कोणी विचारलं की तू कोणाशी गप्पा मारतो जास्त, तर मी बाप्पाशी गप्पा मारतो. अजून मी कारमध्ये पण मी एकटा असलो, मी असं गप्पा मारत असतो, आपण जे गणपती ठेवतो ना, मी असं गप्पा मारत असतो की बघ असं झालंय, दॅट वे आय टॉक. लोक वेडा म्हणतील मला, पण मी तसंच म्हणतो, कारण की त्यांनी मला खूप मार्ग दाखवलाय. आणि तेव्हा त्या पॉइंटला एक पॉइंट असा आला होता की मला असं झालं की देर इज नो बडी, देर इज नो फॅमिली सपोर्ट एक्सेप्ट माय मदर. काय करायचं आपण, आणि माझा जन्म का झालाय. आणि मग मी गेलो रेल्वे ट्रॅकवर आणि पण मी वाचलो, कारण की ते आय डोंट नो, मी वाचलो, मला ते बोलायचं नाहीये, पण मी वाचलो. पण त्याच्यानंतर मी देवळात जाऊन बसलो परत, आणि मला मी रडत होतो, मी असंच बसलो, मी रडत होतो. आणि गुरुजी आले आणि त्यांनी मला विचारलं काय झालं, आणि मी त्यांना सगळं सांगितलं की असं बोलतात असं. त्यांनी मला एकच तेव्हा सांगितलं, जे मला अजून लक्षात आहे, की आशिष कसं आहे ना, प्रत्येक माणसाचा जन्म काहीतरी कारणासाठी झालेला आहे. जर तुला ते कारण समजलं तर तू खूप लाईफमध्ये सक्सेसफुल होशील. नाहीतर काय म्हणतो आपण, तुला ते कारण शोधायचं आहे. जर तुला वाटतंय की तुझ्यामध्ये स्त्री आणि पुरुष आहे, तर तू खूप लकी आहे. कारण प्रत्येकामध्ये तर नाही, प्रत्येकामध्ये असतं, पण इट इज इन रेशिओ. पण तुझ्यात जर ते आहे, म्हणजे नटराजाची देणगी आहे, त्याचा पॉझिटिव्हली विचार कर. ओके. आणि तुझा जन्म लोकांना इन्स्पायर करण्यासाठी झालाय, हे मी तुला आज सांगतो, असं ते मला तेव्हा म्हणाले होते. ओके. मग नेक्स्ट डे आय वॉज व्हेरी फ्रेश. हे सगळं मी ऐकलं, खूप गुरुजी बोललेत ना वगैरे, आणि मी देवळात गेलो परत पाय पडायला, की त्यांना थँक्यू बोललं. आणि ते गुरुजी मला तिथे परत कधी दिसले नाही. सो माझ्यासाठी तो मोमेंट होता की काय होतं मला माहित नाही, पण मी त्या गुरुजींना परत त्या देवळात पाहिलं नाही. सो देयर वॉज समबडी हू केम टू गाईड मी. आणि त्या गायडन्स नंतर मला कळलं की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. तुला जे करायचंय ते तू कर. आणि आज तीच लोक जी मला बोलतात, तीच लोक मला मेसेज करतात सोशल ऍप्स वरती की माझी बायको तुझी फॅन आहे, माझी मुलगी तुझा डान्स बघते, माझी मुलगी चंद्रा नाचते तुझ्या गाण्यावरती. सो मला असं वाटतं, जेव्हा मी हा विचार सोडला की लोक काय म्हणतील, कदाचित त्याच्यानंतर माझा हा प्रवास सुरू झाला, वेगळा प्रवास, ज्याच्यात मी स्वतःला खूप भाग्यवान. मला आता खरं त्याच आपण बोलतो तर त्याच विषय यायला आवडेल की बऱ्याच म्हणजे खूप आता फॅमिलीजमध्ये किंवा खूप ठिकाणी असे लोक आहेत, त्यांचं एक इंडिव्हिज्युअल पॅशन असतं, पण जस्ट लोक काय म्हणतील, फॅमिली सपोर्ट नाहीये, फॅमिली प्रेशर आहे, रिलेटिव्हचं प्रेशर आहे, म्हणून ते सोडून आपलं नॉर्मल आयुष्य जगतात, म्हणजे लग्न कर आणि बाळ हे कर. आणि त्याच्यात तुला असं कधीच वाटलं नाही का हे सोडावं किंवा नाही आपण पण तसंच करावं? आणि मला नाही वाटलं कधी सोडावं असं, कारण की एक गोष्ट, जसं मी तुला म्हटलं, मला मित्र खूप कमी होते, मित्र मैत्रिणी. 2 गोष्टी होत्या ज्या मला खूप आनंद द्यायच्या. गाणं लागल्यावरती माझ्या अंगात काहीतरी यायचं आणि माझ्या चेहऱ्यावर एक स्माइल यायची. सो कुठेतरी मला हे कळलं होतं की जेव्हा गाणं लागतं तेव्हा माझं मन प्रसन्न होतं. ओके. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट होती ती मला आनंद द्यायची, माझ्या आई बरोबर
वावरणं घरात, कारण की मी सगळे कामं तिच्यावर करायचो, मदत म्हणजे म्हणू नका, जे काय झाडू पासून अजूनही करतो मी. आणि आम्ही खूप गप्पा मारतो इन जनरली. सो मला वाटतं ही दोन गोष्ट मला खूप आनंद, मग मला कोणाची साथीची गरज नव्हती. सो त्याच्यामुळे मला हे माहित होतं की जी गोष्ट मला आनंद देते ती गोष्ट मी कशी सोडू. आपण आपल्या आईला सोडू शकतो का? नाही. तो हाच माझा मुद्दा आहे. सो मी माझ्या आईला जर सोडू शकत नाही तर मग मी नृत्य कसं सोडणार. बरं, असे प्रसंग खूप आले जेव्हा मला असं वाटलं की काही होऊ शकणार की नाही या फील्डमध्ये, कारण शेवटी फायनान्शियल गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. पण मी परत अभ्यास केला सगळ्या गोष्टींचा की मी काय करेल की फायनान्शियली पण मी स्ट्रॉंग होणार. मग मी डान्सर, मग कोरिओग्राफर, मग असिस्टंट कोरिओग्राफर, हे कसं आपण पैसे, तेव्हा एवढे पैसे नसायचे जेवढे आता आहेत मार्केटमध्ये. आणि तसं तसं माझा प्रवास सुरू झाला मला वाटतं. आणि मला कधीच वाटलं नाही पण डान्स सोडावं अजूनही, म्हणजे अजूनही माझी इच्छा आहे, हे मॅनिफेस्ट केलंय मी, की माझं मरण रंगमंचावरती आलं पाहिजे. म्हणजे मी असं गिरकी घेतो आणि मी धा करून पडलो आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि दिस हॅज, बिकॉज आय एम बॉर्न एज अन आर्टिस्ट, आय शुड डाय एज अन आर्टिस्ट. मला ते बेडवर नाही पडायचंय. प्लीज माझ्यासाठी प्रे करा की मला. पण मला आता आपण सगळं बोलत होतो त्यावेळेस मी टीव्ही आणि कोरिओग्राफिंगच्या क्षेत्राचा उल्लेख केला. पण मला माहितीये की एखादा व्यक्ती आहे ज्याला काहीच बॅकबोन नाहीये टीव्ही किंवा फिल्म इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्रीचा, त्याला या क्षेत्रात येण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि कुठली शिफारस किंवा ह्या गोष्टी असतात का खरंच? अरे हे माझंच एक्झाम्पल आहे. मी मुंबईत कल्याण ह्या ठिकाणात राहतो, जे अजूनही गाव आहे, जिथे अजूनही म्हशी जातात रस्त्यातून. ओके, सो मी ज्या गावातून येतो आमच्या 7 पिढ्यात कोण नाचलं नाहीये. मी ज्या एरियात राहतो तिथे कोणी डान्सिंग करत नाही, कारण की एक वेगळी संस्कृती आहे तिकडे की मुलींनी नाचलं नाही पाहिजे, मुलांनी तेच केलं पाहिजे जे मुलं करतात. मी त्या बॅकग्राऊंड मधून येतो. सो मी टीव्हीवर येणं हे माझ्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे किंवा त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो मला वाटतं टीव्हीवर येणं काय म्हणा किंवा रंगमंचावर येणं काय म्हणा, हे ना सोपं तर नाहीच आहे ऑफकोर्स, कारण की तुमच्यामध्ये एक स्पार्क असायला लागतो, एक जिद्द असावी लागते, एक पॅशन असावं लागतं. आज कम्पॅरेटिव्हली त्या काळापेक्षा आज मी बघेल तर सोशल प्लॅटफॉर्म इतकं मोठं आहे की सगळेच स्टार झाले, पण त्यांना हे कळत नाहीये की हे क्षणिक आहे. करेक्ट, दिस इज मोमेंटरली. ओके, तुम्ही एका लिफ्टमध्ये बसला आहात, जी लिफ्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. ती लिफ्ट तुम्ही दाबलीये, ती लिफ्ट अशी गेली आहे, ती लिफ्ट आपोआप खाली येणार. ओके, बरं, तर तुम्हाला करायचं काय, मग तुम्ही पायऱ्या चढा स्टेप बाय स्टेप. तुम्ही जेव्हा स्टेप बाय स्टेप चढतात तेव्हा तुम्ही जर एखादी स्टेप पडला, तुमचा कंट्रोलच आहे ना, तुम्ही परत चढू शकता. थोडा लेट चढाल पण चढाल तरी. तर आता काय होतंय, मोमेंटरी फेम साठी प्रत्येकाला असं वाटतंय की आम्ही काही केलं तरी आम्ही स्टार होणार आहे, पण ते मोमेंटरली आहे. त्याच्यातून तुम्ही काय दाखवायला, तुम्हाला काय दाखवायचं ऍज अन आर्टिस्ट म्हणा किंवा ऍज अ कलाकार. म्हणजे आजकाल मी बघतोय की इतके उत्तम कलाकार त्यांचे ऑडिशन व्हिडिओ सारखं पोस्ट करतात आजकाल सोशल ऍपवरती, कारण की त्यांना पण भीती झालीय की आम्हाला काम मिळेल की नाही. सगळ्यांचं झालंय, बिकॉज सगळ्यांचंच, म्हणजे इन जनरल सगळ्यांचं हे झालंय जे सोशल प्लॅटफॉर्ममुळे. सिंगर्स म्हणू नका, लोक घरात बसून गातात आहे आणि छान गातात आहे. अशी खूप उत्तम उत्तम सिंगर्स मी बघितले जे उत्तम गातात, ऍक्टिंग करतात हे लोक. सो मला वाटतं की यंगस्टर्सला मला एवढंच सांगायचं की तुम्हाला एक तर सगळ्यात महत्वाचं पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आज मी 19 वर्ष इंडस्ट्रीत काढल्यानंतर 19व्या वर्षी मला बायगा गाणं मिळालं. तोपर्यंत मी चित्रपटात सृष्टीमध्ये कामं केलीत, पण कोणाला माहित नाही मी काय कामं केली. पण एक बँग ऑन सॉन्ग तुम्ही ज्याला म्हणतात तेव्हा ते मला मिळालं 19 वर्षांनंतर. ओके, तर माझं हेच म्हणणं आहे, हे जे मी स्ट्रगल केलंय हे माझ्या बरोबर कालांतर राहणार, हे क्षणिक नाहीये. कारण मला प्रत्येक पावलाची किंमत माहितीये की मी काय केलंय. त्याच्यामुळे कदाचित माझा एक्सपिरियन्स आणि त्यांचा एक्सपिरियन्स मध्ये खूप फरक आहे. जेव्हा मी एखादं गाणं कोरिओग्राफ करतो किंवा मी ते बघतो, माझ्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. आजचा कोरिओग्राफर जेव्हा एखादं गाणं कोरिओग्राफ करतो तेव्हा तो मोमेंटरी गाणं कोरिओग्राफ करतो, एक हुक स्टेप व्हायरल होण्यासाठी. तेच मला म्हणायचं होतं. ओके, सो माझं हेच म्हणणं की सध्या 2 जग झाले, रिअल जग आणि रील जग. सो रिअल जग मध्ये लोक जगत नाहीये, लोक रील जग मध्ये जगतायत. सो यंगस्टर्सला मला हेच सांगायचं आहे की, सॉरी मी इंग्लिशमध्ये म्हणेल, परत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये येऊन हे म्हणू नका की मराठीत बोल, मराठीत आहे. मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे. मी सगळ्या भाषेत बोलतो कारण माझा क्राऊड सगळाच आहे. सो कीप पेशन्स टुवर्ड्स युअर पॅशन. ओके, पॅशन टुवर्ड्स युअर गोल. ओके, अँड परफेक्शन टुवर्ड्स युअर गोल. सो हे जे 3 P आहे, पॅशन, पेशन्स, परफेक्शन, हे तुमच्या गोललाच घेऊन जाणार आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला थोडा पेशन्स असला पाहिजे. अभी नाही, थोडा टाइम के बाद मिलेगा, पर जरूर मिलेगा इफ यू आर पॅशनेट अबाउट इट. पण जर तू म्हणशील तू आज माझ्या डान्स क्लासमध्ये आलाय आणि तुला उद्या टीव्हीवरती यायचं आहे, असे खूप येतात. नक्कीच येतात माझ्या वर्कशॉपला की सर माझी मुलगी छान नसते. अहो ते मला ठरू द्या, करेक्ट, तुम्ही नका ठरू. माझ्या आईला अजूनही असं वाटतं मी वाईट नाचतो, कारण ती माझी आई आहे, ती माझी सगळ्यात मोठी क्रिटिक्स आहे आणि मी तिचं ऐकतो. म्हणजे लल्लाटी भंडार जो मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये मी आणला रियालिटी शो मध्ये, इट हॅज बिकम सो व्हायरल. नक्कीच. पण तिला तो डान्स अजून आवडत नाही. लोकांनी उभे राहून टाळ्या वेळापासून मोकळेच आहेत लोक. पण तिचं असं म्हणणं आहे की एनर्जी, भाव हे, कारण की कदाचित तिने मला लहानपणापासून शिकवलंय डान्स. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे. माझी आई माझा पहिला गुरु आहे, तिनेच मला डान्स शिकवलाय. सो कुठेतरी मी माझ्या आईच्या मुळे पण आज त्या अजून पण त्या लेवलवरती आहे की हे चुकतंय आशू, हे असं कर. सो आणि त्यामुळेच माहिती तू इतकं डाऊन टू अर्थ असेल, कदाचित असेल मी, कारण की मी खूप इमोशनल फूल पण आहे. म्हणजे कारण मला ती भावना माहित आहे प्रेम न मिळाल्याची. सो मला कधी कधी असं वाटतं जर मी तुला पहिल्यांदा भेटतोय तर मी तुला इतकं प्रेम द्यावं की तू नेक्स्ट टाइम मला मिस करावं त्या चेअरवरती की अरे आशिष आला होता. अँड इट हॅपन्स ॲट टाइम्स, कारण की मे बी ती मी वाईब सोडून जातो कधी. आणि बस तेच आहे. आणि यंगस्टर्सला मला तेच सांगायचं, प्लीज थोडा दिमाग लगाव, थोडं डोकं वापरा. आपण कोणाकडे काय शिकतोय किंवा आपण काय करतोय हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. प्लीज लाईक्स आणि कॉमेंटच्या जगात जगू नका. हे लोक तुमचं पोट भरत नाही, तुम्हाला तुमचं पोट स्वतः भरायचं. आता मला त्याच्यावर एक विचारायला आवडेल की ज्यावेळेस फर्स्ट टाइम घुंगरू बांधलं होतं तुम्ही पायात, तो मुवमेंट कसा होता आणि कसं ते आजपर्यंत लिगसी म्हणून कॅरी करताय तुम्ही? जसं मी तुला म्हणालो की मला डान्स विषयी लहानपणापासूनच प्रेम आहे. म्हणजे मी वयाच्या 4 वर्षाचा होतो तर टीव्ही वर गाणं लागायचं, मी थांबायचो. तर ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात आईला दिसतात, तो तिला ते कळलं होतं. आणि माझी नेबर ना भरतनाट्यम शिकायची लहानपणी. मला ते माहित पण नव्हतं भरतनाट्यम घालायचं, पण ते घुंगरू ती घालायची घरात. तर त्याचा तो आवाज यायचा, ते लाल पट्टीवाले घुंगरू असतात ना. सो एकदा मी त्यांच्या घरी असं लहान असतानाच गेलो आणि मी ते हातात घेतले आणि मी त्याचा, मला तो आवाज खूप आवडायचा. आणि मग मी ते बघितलं ती पायात घालते, मग मी पण ते पायात घातले आणि मी ते असं 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 वाजवायचो. आणि माझ्या आईने ते बघितलं कदाचित. सो तिचं असं होतं की मे बी ह्याच्यात असेल तर मग ती मला शिकवायची. आणि पण तो घुंगरूंचा आवाज माझ्यासाठी इतका काय म्हणतो ना, माझ्यासाठी ते मधुर आवाज आहे. लोकांना आवडत नसेल कदाचित, काही लोकांना, पण मला तो खूप आवडतो. म्हणजे घुंगरूंनी माझी साथ कधीच सोडली नाही आणि घुंगरूंची पण साथ मी कधी नाही सोडली. एक मोमेंट आला होता की जेव्हा माझ्या वडिलांनी घुंगरू असे घेतले आणि माझ्या अशा हातात दिले आणि असं दार उघडलं आणि म्हणाला की जर हे घुंगरू घरात ठेवायचे आहेत तर तू या घराच्या बाहेर जाऊ शकतो, नाहीतर आत्ताच्या आत्ता हे घुंगरू असे फेकून दाखव मला रस्त्यावर. मी फेकूच शकलो नव्हतो, मग मीच घराबाहेर गेलो घुंगरू घेऊन. तेव्हा मी 8वीत होतो. आणि केलंच तू? मी घराबाहेर गेलो, मी स्टेशनला गेलो सरळ. मी 3 दिवस स्टेशनवरती होतो. मी स्टेशनवरती होतो, शॉर्ट्स आणि टी शर्ट होती, मी स्टेशनवरती होतो आणि घुंगरू होते माझ्या हातात. आणि कोणतरी तिथे गरीब असतात स्टेशन होती, ते मला पाव खायला द्यायचे. 2 दिवस मी पाव खात होतो, पाव आणि काहीतरी मी खात होतो. 3ऱ्या दिवशी माझे वडीलच आले पोलिसांना घेऊन शोधायला. मी ट्रेनमध्ये बसू शकलो असतो, पण मे बी मला तेवढा गच नव्हता की मी निघून जाऊ कुठेतरी, कारण मला माझ्या आईचा चेहरा खूप दिसायचा. कारण की ती खूप रडली होती जेव्हा मी बाहेर चाललो होतो. सो मला ते आठवत आहे तो मोमेंट माझ्यासाठी खूप, कारण की घुंगरूंनी मी कधी त्याची साथ नाही सोडली, कारण मी त्याचा अपमान नाही करू शकत. म्हणून आजही काही कलाकारांना मी बघतो ना, जे मोठे कलाकार आहे, मी नावं घेणार नाही, ते घुंगरू घालतात आणि चपला घालतात. तर मला कधी कधी असं वाटतं की नाही, म्हणजे की तुम्हाला त्या घुंगरूंनी मोठं केलंय किंवा तू म्हणजे कसं, म्हणजे मग त्यांचं ते म्हणणं असतं की आय डोंट नो, म्हणजे मला बोलता पण येत नाही. मला असं दिसलं की मला असं होतं ती एक आग असते, चीड असते, ती जाते. मला मी बोलत नाही, कारण की प्रत्येक माणूस मोठा आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांची अक्कल वापरावी. पण मी आज पण सुरेखाबाईंना एक्झाम्पल देतो, मुलांना, की सुरेखा पुणेकर जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा ते स्टेजवर येऊनच घुंगरू घालतात. भले त्या चप्पलमध्ये येतील, पण त्या स्टेजवर येऊनच घालतात. हा मान, तुम्ही जर त्याला मान दिला तर तो तुम्हाला मान देईल. पण एक असतं ना की आता एवढं सगळं तू बोललास की म्हणजे स्टेशनवर राहिलास किंवा पाव खाऊन आयुष्य केलंस आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आज तू टीव्हीवर येतोयस, पण तरी पण पुरुष ज्यावेळेस लावणी करतायत किंवा आज सोसायटीला हे मान्य आहे की पुरुष साडी घालून कॉमेडी करतील किंवा पुरुष साडी घालून एक विनोदी कॅरेक्टर करतील किंवा त्याकडे तसं बघितलं जातं त्या कॅरेक्टरकडे,
ते मान्य, पण ज्यावेळेस डान्सची गोष्ट येते त्यावेळेस पुन्हा नजरिया आणि दृष्टिकोन हा बदललेला असतो. मग ते का, किंवा त्याचे काही अनुभव आलेत का? ऑफकोर्स अनुभव आले. जसं मी तुला मगाशी पण म्हटलं की सुरुवातीपासूनच एक पुरुष म्हणून जेव्हा मी क्लासिकल करत होतो किंवा मी घुंगरू घालायचो, मी फिमेल कॉस्ट्युम्स केलेत, मी खूप कमी केले. म्हणजे मी याचं जेंडर ट्रान्सफर करून असं परफॉर्म केलंय असं खूप कमी केलंय, पण मी केलंय. पण मला हेच म्हणायचं आहे, सिम्पल एक्झाम्पल, मी खूप मोठं करत नाही, तुम्हाला सगळ्यांना कळेल. जसं तू म्हणालास की पुरुष जेव्हा एक स्त्री अभिपात्र करतात कॉमेडीसाठी, ओके, ते ऍक्सेप्ट केलं जातं. वा वा, जे टाळ्या वाजवतात. म्हणजे सगळ्यात पहिलं मी जर बघितलं असेल तर पिळगावकरांना, सचिन पिळगावकरांना बनवा बनवामध्ये सर काय दिसले होते, म्हणजे सुपर. म्हणजे आय लव्हड हिम. त्याच्यात असो लक्ष्मीकांतजी पण होते. सो म्हणजे बट इट वॉज सो बॅलन्स की एक कॉमिक कॅरेक्टर होतं, पण एक शी वॉज लाईक सचिन सर लुक सो ग्रेसफुल इन दॅट थिंग. ओके, ते एक्सेप्ट केलं. सो माझं हेच म्हणणं आहे, जर तुम्ही हे एक्सेप्ट करू शकता, तर जर एक मुलगा क्लासिकल किंवा एक परफॉर्म करतो, तर तुम्ही हा का विचार करत नाही की कलेला कुठलाही जेंडर नाहीये. आमची कला दैवत जे आहे नटराज, ते अर्धनारी आहे. शिव आणि शक्तीचा मिलाप आहे त्यांच्यामध्ये. आणि जर एखाद्या पुरुषामध्ये जर हे दोन्ही आहे, तर म्हणजे तुम्ही त्यांच्या पायाच पडले पाहिजे. मी असं म्हणत नाही माझ्या पाया पडा, पण कारण की ते मिलन खूप कमी मिळतं तुम्हाला. म्हणजे आम्ही त्यांना ओल्ड सोल बोलतो. ओके, आता तुला मी एक्झाम्पल जे देत होतो, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जातात, ओके, हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात, किचनमध्ये कोण जेवण बनवतं? पुरुष. मेल शेफ नाही. तुम्ही त्याला जाऊन तिथे म्हणतात काय बायकांसारखं जेवण बनवतोय असं बोलतो आपण चाटून पुसून खातो, आपण टीप ठेवून जातो. मग तेव्हा तुम्हाला विचारत नाही की बायकांची कामं तो करतोय. बरं ते सोड, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सगळ्या फिमेल कलाकारांचे मेकअप आर्टिस्ट कोण आहेत? 100% कारण की एका पुरुषाला दिसतं की स्त्रीचा चेहरा कसा दिसला पाहिजे. जेवढा सुंदर एखादा पुरुष स्त्रीला तयार करतो ना, तेवढे कोणतीच फिमेल करू शकत नाही. हा माझा चॅलेंज आहे. ओके, पूर्वीच्या काळात जेवढ्या हिरोईन झाल्या ऍज अ डान्सर्स, त्यांचे कोरिओग्राफर्स कोण होते? सरोजी केम आफ्टर, लाईक जेव्हा ते बाहेर आल्या, सोहन म्हणजे ते फर्स्ट एव्हर कोरिओग्राफर वॉज गोपी किशनजी, बिरजू महाराजी, सोहनलाल मास्टर, ज्यांच्या पत्नी होत्या सरोजजी, सेकंड वाईफ, आणि त्याच्यानंतर त्या आल्या बाहेर. सो पुरुषांनाच माहित होतं की स्त्री कशी नाचते किंवा ती स्त्री कशी दिसेल, तेव्हा तुम्ही एक्सेप्ट केलंच ना ते. सो मग मला म्हणणे की हे कालांतर पासून चालू आलंय. म्हणजे महाराजांच्या काळामध्ये पण जेव्हा लावणी केली जायची, बरं ऐका आता, महाराजांच्या काळामध्ये लावणी केली जायची, जी बैठकीची, जी दरबारात केली जायची, जी आनंदासाठी पण केली जायची, जी शृंगारासाठी केली जायची, किंवा जी कट कारस्थान रसायला केली जायची. जर त्या लावणीला इतका सन्मान तेव्हा दिलेला आहे, ऑफकोर्स मध्ये काहीतरी आपण म्हणू शकतो की सर्कमस्टान्सेस झाले, पण मग ती माझीच कला आहे ना. मग जर मी ती सादर करतोय तर मी बाकी काही नाही, पण एक तुम्ही वाईट तरी म्हणू नका, पण तुम्ही चांगलं तरी म्हणू शकता. तुम्ही चांगलं पण नाही म्हणू शकता, काहीच बोलू नका. हा माझा मुद्दा आहे. आणि मी हे खूप फेस केलं ऍज अ पुरुष कलाकार. म्हणजे ही मी मागच्या पहिल्यांदाच एका इंटरव्ह्यूमध्ये बोललोय की जेव्हा आम्ही परफॉर्म करायला जातो कुठे बाहेर, ओके, एक पुरुष कलाकार म्हणून मी बघतो की जेवढी सिक्युरिटी एका फिमेल कलाकारला असते, बॉडीगार्ड्स जे स्टेजवर घेऊन येतात, पुरुषांना नसते. नाही, ओके, नसते. आम्हाला बॉडीगार्ड नसतात. तू पुरुष आहे, तू जाऊ शकतो. ओके, ऐका, लक्षात द्या. सो स्त्रियांना आहे प्रोटेक्शन. मग जेव्हा तुम्ही इक्वालिटीच्या गोष्टी करतात की स्त्री आणि पुरुष समांतर आहे, आम्ही सन्मान एकत्र करतो, मग सिक्युरिटी मला पण पाहिजे का? मी सांगतो, कारण की असे स्पर्श आम्हाला पण झालेत शोज मध्ये, जे स्त्रियांना झालेत की अरे हात काय बायकांसारखा नसतो, मग ह्याला हात लावला तर ह्याला काय फरक. हे आमच्याबरोबर झालंय. आम्ही कधी बोललो नाही, कारण की तेव्हा आम्हाला प्लॅटफॉर्म नव्हता किंवा तेव्हा आम्ही खूप लहान होतो. पण आता जर मला हा प्लॅटफॉर्म आहे तर मी बोललंच पाहिजे. हे फक्त स्त्रिया हे फेस नाही करत, द अब्यूज हे आम्ही पण फेस केलंय. सो त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की चक व्हॉट पीपल आर थिंकिंग, की विसरून जा, तुम्हाला जे करायचं आहे, फायनली तुला जे आनंद देत आहे ती गोष्ट पैसे देते का, ती पैसे मिळून देणारी आहे का, त्याच्यातून कसे मिळू शकतात, हे तुला वापरायचं डोकं, आणि ते तुम्ही केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे खरंच ऍक्च्युअली जर तू या प्लॅटफॉर्मवर बोलला, ह्याचा आम्हाला खूप, पण ते खरंच आहे. म्हणजे मी इतके कार्यक्रम केलेत आणि मला खूप विचित्र स्पर्श झाले, पण आम्ही कधी बोलू शकत नाही, कारण परत तेच आहे ना, तू बोलशील की अरे त्यांनी मला, हा मग तू तर तसाच आहे, मग तो हात लावेलच ना, हा पॉइंट असतो बोलता. आणि
ज्या डिग्निटीने तू ती कला जपतोयस लावणीची, म्हणजे आय सीन युअर डान्सेस किंवा आणि आता ही तुझं ऐकलंय ज्यापासून की घुंगरूंबद्दलचं, तर माहिती की तुझ्यासाठी लावणी म्हणजे काय आहे किंवा तुझ्यासाठी ती अदाकारी, ती नजाकत म्हणजे काय आहे त्या गोष्टी. आणि नक्कीच त्याच्यात जर हा टर्न तुला दिसत असेल तर डेफिनेटली वाईट वाटणारच आहे किंवा त्रास आणि होणार. माझ्यासाठीच नाही, मी इतर पुरुष कलाकार पण जी लावणी Correct. करतात, हा. मी बघित खूप उत्तम कलाकार आहेत Correct. आपल्याकडे. सगळे पुरुष कलाकार जे ज्यांना मी सुद्धा फॉलो करतो, बघतो की किती छान काम करतात ते, त्यांना पण हा एक्सपिरियन्स आहे, पण ते पण कुठे बोलू शकत नाही. कारण काय, शेवटी आमचं कोण ऐकणार? का मी जाऊन पोलीस कंप्लेंट करणार आहे की त्यांनी माझ्यावर असं असं केलं? Correct. तेव्हा पोलीस पण हेच म्हणतात आम्हाला की अरे मी एकदा केलेलं पण हे कंप्लेंट करायला गेलो, Okay. पण तेच म्हणाले पोलीस की मे बी तू तसं आहे त्याच्यामुळे त्यांनी तसं केलं असणार. म्हणजे आवी एन ओपन बुक, No. आम्हाला इज्जत नाहीये, म्हणजे आपल्याला इज्जत नाहीये. Correct. I'm getting your मग point. जेव्हा तुम्ही इक्वलिटीच्या गोष्टी करता तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही जेवढा सन्मान एका स्त्रीला देतात तेवढाच, म्हणजे पुरुषांनी रडलं नाही पाहिजे, पुरुषच मारामारी करू शकतो, नाही. बायका पण करतातच. जर आज बाई खांद्याला खांदा लावून काम करू शकते तर मग का नाही पुरुषांसाठी पण ह्या आणि गोष्टी का नाही पुरुष एक तुमची- हाऊस मेकर होऊ शकत? आणि होतात ना. होतात म्हणजे ना, आज- अब्रॉडला हेच आहे कल्चर. अब्रॉड काय, इव्हन आज पुण्यामध्ये किंवा मुंबई सारख्या ठिकाणी घे, जिथे दोघे आयटी मध्ये वर्किंग आहेत, मुलगा असतो संध्याकाळी करायलाच- कुकर लावणारा, म्हणजे हे एक्सेप्टेड आहे. म्हणजे तुम्हाला ते चारदारांच्या भिंतीमध्ये एक्सेप्टेड आहे, तर मग बाहेर का नाही? कारण की आपण पुरुष आणि स्त्रीला एका भांड्यात ठेवलेलं आहे की हे काम पुरुषांनी करायचंय, हे काम स्त्रीनी करायचंय, आणि मी त्या मताचा नाही आणि माझी आई त्या मताची नव्हती त्या काळात. सो त्याच्यामुळे माझ्या आईचे जे संस्कार माझ्यावर येते हेच आहे की आपण सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. पण आता याच्यासाठी मला वाटतं एक स्ट्रॉंग सेल्फ बिलीफ जो आहे तो पाहिजे, खूप महत्वाचा. Absolutely. आणि मग तो तू कसा बिल्डअप करत गेलास ओव्हर द टाइम पिरियड? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, जसं मी म्हणलो की मी खूप स्पिरिच्युअल आहे. म्हणजे सगळे लोक जे मला वेगवेगळ्या ऍप्सवर फॉलो करतात त्यांना माहिती आहे की माझी सगळ्यात पहिली स्टोरी असते गणपती बाप्पाची. ओके. कारण मला असं वाटतं कुठेतरी मी ती टाकण्याचं कारण हे नसतं, मला दाखवायचं नसतं की मी पूजा करतोय. माझं टाकण्याचं कारण हे असतं की जी कोणती नेगेटिव्हिटी माझ्याकडे येते ती सगळ्यात पहिली तो बघतो थांब तिथेच. आणि तो ती घेतो आणि मग ती माझ्यापर्यंत येतच नाही. ओके. आणि मी खूप जास्त लहानपणापासून एक गोष्ट फॉलो करतो ते ना, आपल्याला आता व्हॉट्सअपवर येतात, आधी तर आपल्याला ते नॉर्मल टेक्स्ट मेसेजवरती यायचे, हा मेसेजेस यायचे जे वन लाईनच असतात. यु नो, जसं की बी अ व्हॉइस, हा मोटिवेशनल कोट की बी अ व्हॉइस अँड नॉट एन एको, ॲज यू सो शॅल यू रीप. हे सगळं हे कोट ना मी रिअल लाईफ मध्ये खूप इम्प्लिमेंट करतो, डेली फॉलो करतो. म्हणजे माझे जे 4-5 मित्र जे मला हे खूप पाठवत असतात आणि मी ते फॉलो करतो आणि माझ्या प्रत्येक पोस्ट मध्ये पण मी ते टाकतो. कुठेतरी ते मी फॉलो करत असल्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह आहे. त्याच्यामुळे मला इतर नेगेटिव्हिटी हॅमर करत नाही. आणि मी जसं तुला म्हटलं की मी माझ्या वर्ल्डमध्ये खूप खुश आहे. आय हॅव मेड माय वर्ल्ड, आय हॅव माय ओन बकेट लिस्ट टू फुलफिल. मी प्रत्येक टेक मार्क करत चाललोय आणि ते माझ्यासाठी होत आहे ना. मला कोणाला प्रूफ नाही करायचंय की मी काय केलंय आणि मी काय करतोय, मी माझ्यासाठी करतोय. नक्कीच. ते माझं आता मी त्या स्टेजवर आहे, मी माझ्यासाठी करतोय, मला हा आनंद मिळतोय का ह्या गोष्टीतून, तरच मी करणार, नाही तर मी बऱ्यापैकी कामं सोडतो. नाही नक्कीच. आणि ते मी बघितलं तुझी बकेट लिस्ट मध्ये, गाडीपासून आम्ही जवळपास सगळंच. गाडी म्हणजे आमच्या खानदानात म्हणजे माझी पहिली कार होती. तेच झालं. आणि आता जसं कलांगण म्हणजे स्वतःच Yeah, एक अस्तित्व असणं. आणि शिवाय मला त्याची पण स्टोरी ऐकायला आवडेल. त्याच्या वॉल्सला पण तुम्ही नाव दिले, तो एक राजवाड्यासारखं फील. काय आहे एक्झॅक्टली का? प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की स्वतःची काहीतरी प्रॉपर्टी असावी. आणि मी मुंबईत गोरेगाव या ठिकाणी राहतो, जिथे कलाची नगरी म्हणतात, फिल्म सिटी तिथे. आणि मी इतकी वर्षांना रिहर्सल्स करतो आणि आम्ही रिहर्सल हॉल रेंट आउट करतो. सो ही कलाकार मला नेहमी असं वाटायचं की घर तर मी घेईन, पण घराच्या आधी मला असं काहीतरी घ्यायचं जे स्वतःच्या, जिथे मी क्रिएटिव्हिटी खूप स्ट्रॉंग असेल. सो मी ऑफकोर्स गेले 2 वर्ष मी बघत होतो जागा, चांगली जागा, आणि मी त्याच्यासाठी खूप काम पण करतोय. म्हणजे मी पैसा स्वतःचाच लावलाय, मी कोणाकडून पैसा नाही घेतलाय. ऑफकोर्स मी लोन केलंय, वॉट एव्हर. पण मला ती जागा मिळाली आणि तेव्हा माझं झालं की मी एक असा हॉल बनवेन ना ज्याचा ऑरा इतका स्ट्रॉंग असला पाहिजे, पण इंडियन असला पाहिजे ॲट द सेम टाइम. की माझा म्हणजे हे भारतीय आहे. तू आल्या तुला वाटलं पाहिजे की ओ मी कुठल्या तरी एका टेम्पलमध्ये आलोय, असं काहीतरी फील आला पाहिजे. सो त्याच्यामुळे मी प्रॉपरली माझ्या इंटिरियर डिझायनरला सांगितलेलं की मला ही वॉल अशी हवी आहे, ह्या वॉलला असं हवंय, ह्या वॉलला हा कलर हवाय. कारण की काही कलर मला खूप आवडतात जे मला पॉझिटिव्ह वाईब्स देतात. नक्कीच. आणि एक्झॅक्टली. आणि व्हाईट तर माझा अगदीच प्रिय कलर आहे. व्हाईट
कारण त्याच्यावर तुम्ही काही मिसळू शकता. करेक्ट. सो मला वाटतं कोणी Yeah. पाटी आणि तुम्ही त्याचं कुठलंही ड्रॉइंग एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की ती वॉल म्हणजे ती डिझाईन पण झालं तेव्हा मला असं झालं की आम्ही जे एक्सपेक्ट केलं त्याच्यापेक्षा चांगलंच झालं ते. म्हणजे ऑफकोर्स आम्ही ते ग्राफिकली आधी केलं होतं आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे मला प्रेम करतात, जे मला हेट करतात ते पण, कारण की ते नाही म्हणाले कदाचित त्याच्यामुळे करू शकलो मी ते असतं ना निंदकाचे घर असावे शेजारी. पण मला असं वाटतं की ते मी त्यांचा सगळ्यात जास्त आभारी आहे ज्यांनी मला खूप हेटेड दिलं, कारण की कदाचित त्यांना मे बी प्रूव्ह करण्यासाठी पण मी खूप जिद्दीने उभा राहिलोय असं मला वाटतं. सो या मला वाटतं कलांगण इज कलेचं अंगण. आणि जर तू शब्द बघशील तर कला आणि गण असं आहे ते. कलेचं अंगण तर आहेच, पण कलाचा अधिपती कोण आहे? गणपती. सो कलाचा कला आणि गणचा गण, सो कलांगण असं ते मी जोडलेलं आहे मला वाटतं. पण आता मग याच्या पुढे काही मॅनिफेस्टेशन आहेत का जे लिस्ट मध्ये करायचं? ऑफकोर्स बकेट लिस्ट तर कधी माणसाची ग्रीड कधी संपत नाही. आणि आपण येस कला क्षेत्राला घेऊन माझे असे बरेच काही स्वप्न आहेत. जसं मी म्हणालो ना की सरोजींच्या पावलावरती तर पाऊल नाही ठेवणार मी, पण मी माझी एक वेगळी वाट बनवायचा प्रयत्न करतोय. आणि कुठेतरी माझं ते आहे की गुगलवर सर्च केलं ना की आशिष पाटील कोरिओग्राफ सॉन्ग, तर निदान 10 गाणी तरी आली पाहिजे माझी गाणी, जी हिट गाणी, म्हणजे 10 हिट गाणी माझी. त्यातले ऑलरेडी 2 झालीत मे बी आणि अजून येतील परमेश्वराच्या कृपेने, कारण की मला माझ्यावर विश्वास आहे. मे बी मी वयाच्या 50 वरती ते करेल, पण मी करेल, कारण की मला स्वतःवर विश्वास आहे आणि मला माझ्या वाईबवर विश्वास आहे, माझ्या ट्राईबवर विश्वास आहे, माझ्या टीमवर विश्वास आहे आणि मला माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे की तो मला कधीच हरून देणार नाही. कारण की मी त्यांनी मला जे दिलंय ही मला जी त्यांनी ते दान दिलंय कलेचं, ते मी असंच नाही जाऊ देऊ शकत. तर मला असं वाटतं मी करेन, मे बी थोडं लेट होईल, पण माझ्या परीने मी करण्याचा प्रयत्न नक्कीच. ऑलरेडी तू घेतोयस ना? येस येस येस. आणि मी चालूच केलंय ते. म्हणजे आय एम क्लाइम्बिंग एव्हरी इयर फॉर माय सेल्फ. मी माझी कॉम्पिटिशन आहे, माझी स्पर्धा माझ्याशी आहे की ह्या वर्षी मी काय केलंय, त्याच्या पुढच्या वर्षी मी किती अजून अप केलंय. हा माझा गोल आहे आणि माझा रोल आहे माझ्यासाठी. पण आता हे सगळं असलं तरी एक शब्द असतो, कुठेही जा, कुठल्या म्हणजे IT घे, नॉर्मल लाईफ घे किंवा फिल्म इंडस्ट्री घे, पॉलिटिक्स, आणि त्याच्याने बरेचसे प्रोजेक्ट हातचे जातात किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की तुला माहिती असतं की हे मी केलं असतं तर डेफिनेटली ह्याच्यापेक्षा बेटर केलं असतं, पण ते होत नाही. मग असं काही घडतंय आणि त्याला तू कसं सामोरं जातोस? येस, जसं मी म्हणेल की आउटसाइडर हा जो प्रकार असतो फिल्म इंडस्ट्रीमध्ये, आपण म्हणतो त्या गोष्टीला, ते आहे. कारण कसं असतं बघ, आज तू माझा भाऊ असशील तर मी ऑफकोर्स तुला रेकमेंड करणार, कारण की शेवटी मला माहिती आहे की त्याला पण ते करायचं आहे. ऑफकोर्स माझं कोण नाही म्हणून मला कोणी रेकमेंड नाही केलं कधी. मी जे काही उभं केलंय ते माझं स्वतःचं विश्व उभं केलंय, म्हणून मी म्हणतो ना की मला वेळ लागलाय पण मी स्वतःच्या पायावर उभा आहे. आज मी भांडू पण शकतो हक्कानी, कारण की मला कोणी उभं नाही केलं किंवा कोणी हे सांगू शकत नाही की आम्ही आशिषला उभं केलंय. येस, मला प्लॅटफॉर्म दिलेत तुम्ही, पण माझ्याकडे ती कला होती म्हणून तुम्ही मला तो प्लॅटफॉर्म दिलाय, राईट. आणि त्याच कलेचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केलाय. पॉलिटिक्स माझ्या बरोबर तर येस सगळ्यांबरोबरच होतात, माझ्याच बरोबर सगळ्यांबरोबर होतात. अशी बरीच गाणी आहेत जी माझ्या तोंडापासून येऊन अशी गेली आहेत, म्हणजे अशी इथपर्यंत अशी काढून पण नेली आहे. पण हो, म्हणजे पण मला तुला सांगू, मला कधीच दुःख नाही त्या गोष्टीचं. कारण मला असं वाटलं की मी नेहमी ना हे विचार करतो की जे होतं ना चांगल्यासाठी होतं, भले ते वाईट झालं असेल ना तर ते चांगल्यासाठी झालं असेल, कारण की काहीतरी मोठा देवाचा प्लॅन असेल. आणि जेव्हा तो होतो ना वर्क, तेव्हा मी विचार करतो, बघ आशिष, हे झालं होतं ना कारण की हे व्हायचं होतं म्हणून. म्हणजे आज असे बऱ्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये की जे मला करायचं होतं, जे नाही झालं, पण मला त्याचा रिग्रेट नाहीये, कारण की आय एम ऑलरेडी ऑक्युपाइड विथ समथिंग. त्याच्यामुळे मी स्वतःला कधी एम्प्टी ठेवू शकत नाही. म्हणजे मी 24 तास मला असं वाटतं मी बिझी असावं आणि माझ्या कामात असावं, माझ्या काही 4-5 लोकांशी माझा संपर्क असावा, ज्यांचं बोलणं, ज्यांचं चालणं वागणं मला ज्यांचं फरक पडेल. मग मोजून 4-5, अख्खं जग नाही. मग मला असं वाटतं की मी तेही बघितलं, म्हणजे बऱ्याचशा रियालिटी शोज मध्ये यू आर ऍट द फायनल स्टेज आणि मी नाही जिंकलोय. करेक्ट, मी कधीच नाही जिंकलोय. मी 1 मिनिट, हे खरंच आहे, मी एक रियालिटी शो नाही जिंकलोय, मी कोरिओग्राफर म्हणून जिंकलोय. मी डान्स, बघ ना, म्हणजे मी फायनलला मला असं उभं करायचंय. करेक्ट. आणि टॉप 4, वेगळीच टॉप 4 आमचं असं. अरे आम्ही काय, कारण की मी ते बघितलंय की इंडियन डान्सर्सला किंवा इंडियन आर्टिस्टला आता पण तू मला एक शो नेम कर ज्याच्यात इंडियन स्टाईल जिंकली आहे. नाही. करेक्ट. आपण भारतात राहतो, तुम्ही शोचं नाव पण ठेवतात भारतीय, पण एक इंडियन स्टाईल. आणि मराठी शोज मध्ये पण हे होतं, म्हणजे हिंदीचंच मी म्हणणार नाही
की एखाद्या इंडियन क्लासिकल स्टाईल किंवा फोक आर्ट फॉर्मला कधी जिंकवलं जात नाही. मग का नवीन फोक डान्सर्स तयार नाही होणार मला सांग, होणार का? नाहीच होणार. कारण त्यांना असं वाटतं की अरे फोक आणि क्लासिकल करून भविष्यच नाहीये, तर लेट्स डू हिपहॉप. कुठल्या स्टाईलला मला माझा विरोध नाहीये, प्रत्येकाची आपापली खूबी आहे. पण मग का नाही? जर मला प्रत्येक एपिसोडला स्टँडिंग ओवेशन मिळतात ह्याचा अर्थ मी फायनलिस्ट आहे. करेक्ट. ते थोडंसं मार्केटिंग स्ट्रॅटेजी सारखं झालंय आहे. जसं आता मिस इंडिया वेगवेगळ्या कंट्रीमध्ये देतात कारण तिकडे त्यांना ब्युटी प्रॉडक्ट खपवायचं. तसंच थोडंसं ह्याच्यात. आणि मला ते तेव्हा कळायला लागलं ना जेव्हा की मला फायनल्स पर्यंत वापरणार, कारण की आम्ही चॅनलला फेस होऊन जातो ऍज अन इंडियन आर्टिस्ट. कारण शेवटी भारतीय म्हणून माझा क्राऊड आपले आई वडील आहेत किंवा जो जुना क्राऊड आहे. आणि त्यांना ते उड्या वगैरे नाही, त्यांना डान्स बघायचा, त्यांना भाव बघायचा, त्यांना चेहरा बघायचा आहे. आणि कदाचित जर आम्ही तो आनंद प्रेक्षकांना देऊ शकतो तर मग मी कलाकार आहे. आणि मला वाटतं तो आनंद माझ्यासाठी खूप महत्वाचा, जिथे माझा ऑडियन्स मला येऊन हे सांगेल की अरे सर हा शो तुम्ही जिंकायला पाहिजे होता. ऑलरेडी जिंकलोय मी. आता सगळ्यात शेवट मला असं विचारायचं, लावणी म्हणजे तुझ्यासाठी काय, किंवा तू कसं त्याला एक एक्सप्रेस करशील? थोडं मुवमेंटनी केलंस तरी चालेल, थोडं एक्सप्रेशननी केलंस तरी चालेल. लावणी माझ्यासाठी मीच आहे मला वाटतं. कारण की मी तयार पण जसा होतो किंवा मी स्वतःला आरशात जेव्हा बघतो तेव्हा माझ्यामध्ये मला तो ग्रेस दिसतो. सो लावणी माझ्यासाठी मीच आहे, म्हणजे माझं अस्तित्व ते आहे. ऑफकोर्स मी लावणी खूप लेटर ऑन अडॉप्ट केली. मी क्लासिकलच करायचो, म्हणजे कथक ओरिएंटेशन, आणि कथक आणि लावणी खूप जवळपास रिलेटेड आहे एकमेकांशी. सो मला वाटतं की लावणी माझ्यासाठी श्वास आहे. मी म्हणेन जर मी श्वास नाही घेतला तर मी जगणार नाही. आणि कारण जसं सगळ्यांनाच माहिती की तू ते इतकं ग्रेसफुली जगतोयस किंवा खूप असं तुझ्यासाठी ते भावनिक आहे, किंवा ते अदाकारीज म्हण किंवा त्या सगळ्या मुली कधी कधी ओव्हर करतात ना, मला इतका राग येतो. म्हणजे अगदी सोपी स्टेप असेल, म्हणजे कृष्ण करायचं तर एवढाच मी करणार, तर मी का एवढं मोठं स्टेप कर, म्हणजे बासरी का ती अशी येईल. तर म्हणजे माझं मोरपंख कसं असेल, मोरपंख एवढाच हलेल ना, तो का असा हलेल मोरपंख. तो मला कधी कधी मी का अडॉप्ट केली हे पण मी सगळ्यांना माहित आहे की लावणी मी जेव्हा अडॉप्ट केली माझं हे होतं, मी अशा काही बायकांना बघितलं किंवा स्त्रियांना बघितलं की जे इतकं उत्तम सादरीकरण करतात आणि इतकं मादकपणे, म्हणजे ती थिन लाईन मेंटेन करतात वल्गॅरिटी आणि सेन्शुअसची. एक्झॅक्टली. बरं, काही मुलींना मी उलटं बघितलं ह्या साईडला, काही मुलींना उलटं इकडे बघितलं. खूप कमी लोक आहेत ती, आणि ती लाईन मी शिकण्याचा प्रयत्न केला. आणि जर पुरुष म्हणून ती लाईन मी जपू शकतो तर सगळे जपू शकतात. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे हा तुझ्यासाठी, म्हणजे ज्यानी द आशिष फेम असं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं आफ्टर दॅट सॉन्ग, तर तो मुवमेंट कसा होता? लाईक बाई ग सॉन्ग जे झालं तर त्याचा फुल मुवमेंट कसा होता? जसं मी म्हटलं की 19 वर्ष इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करून जर मी एका गाण्याची वाट बघत होतो, जे मॅनिफेस्टेशन होतं, म्हणजे माझं मॅनिफेस्टेशन हे इतकं स्ट्रॉंग होतं की मी एक अजय अतुल लावणी करणार, आणि मी ती केली. आणि थँक्स टू परत एकदा अमृता खानविलकर जिनी खूप पुश केलं हे गाणं मला देण्यासाठी. कारण की ऑफकोर्स जसं मी म्हटलं की ते गाणं मला नसतं मिळालं अनलेस अमृताने ते पुश केलं असतं. आणि जेव्हा ती लीप झाली त्या गाण्याची, चंद्रा फेमस झाला, आमची हुकस्टेप फेमस झाली रीलवरती, ती बाणवाली, आणि मी कुठेही जायला लागलो तर लोक मला अरे तू चंद्रा बघ चंद्रा, जवळपास माझं नाव चंद्रा पाटील ठेवलेले लोक आहेत. तर तुम्ही चंद्रा ना, मी चंद्रा नाही, चंद्रा ती आहे, आशिष पाटील. म्हणजे ते असं झालेलं. आणि हे कुठेतरी आपल्याला ऍज अ कलाकार आपल्याला नेहमी असं असतं ना की तुम्ही एका क्राऊडमध्ये जा, निदान 5 लोकांनी तुम्हाला एक उत्तम कलाकार म्हणून ओळखलं पाहिजे. आणि मला सगळ्यात जास्त कुठे आवडतं माहितीये का, की जेव्हा वयस्कर मंडळी माझ्याकडे येतात आणि मला ते म्हणतात अरे आम्ही तुझा प्रवास बघितलाय त्या शो पासून, आणि तुझे वडील तेव्हा आलेली रंगमंचात, आता बरे का तुझे वडील, आता ते बोल, म्हणजे ते जे कनेक्शन मला वाटतं ना की प्रेक्षकांनी तो माझा प्रवास बघितलाय आणि ते आशीर्वाद कुठेतरी अजून माझ्यापर्यंत आहे. आणि म्हणून मी नेहमी हेच म्हणतो प्रेक्षकांना सगळ्यांनाच की मी माझं काम करतोय, मला फक्त एका गोष्टीची गरज आहे, आशीर्वादाची. आणि आय एम व्हेरी बिझी विथ द पीपल हु आर लव्हिंग मी अँड आय एम हॅपी इन दॅट. नक्कीच ते आहेच, कारण एकापेक्षा एक पासून ते जज मुवमेंट पर्यंत, आणि आफ्टर दॅट द कोरिओग्राफी मराठी प्लस हिंदी, म्हणजे एका पाठोपाठच झालं. मराठी झाले लगेच हिंदी, ते खूप आहे. मग तो एक प्रवास कसा आहे, एकापेक्षा एक ते लावणी किंग आशिष पर्यंतचा एक शॉर्ट मध्ये जर एक 1 लाईन तुझ्यासाठी काय आहे तो प्रवास? म्हणजे शॉर्ट लाईन मध्ये प्रवास खूप मोठा आहे, पण नाही, येस, म्हणजे मी म्हणेल की लॉज, म्हणजे हा जो प्रवास होता, या प्रवासात मी खूप गोष्टी शिकत मोठा झालो. जसं मी म्हटलं की पॅशन माझ्यामध्ये आधीपासून होतं,
पण त्या पॅशनच्या साठी माझ्यामध्ये पेशन्स होता का, तो मला या प्रवासात कळला. शिकवलं. परत त्या प्रवासातल्या त्या पेशन्स मध्ये मी परफेक्शन करतोय एखाद्या कलेला घेऊन, तेव्हा मी परफेक्शन शिकलो. आणि नंतर मला कळायला लागलं की तुला गोल जर अचीव्ह करायचा आहे तर तुला तुझाच अचीव्ह करायचा आहे. नो बडी इज गोइंग टू पुश फॉर यू. सो मला वाटतं हा प्रवास आनंदीदायक तर होताच, पण तितकाच तो खडतर होता आणि तितकाच तो मजेशीर होता माझ्यासाठी, आणि तो अजूनही चालू आहे मी म्हणेल. आणि आता एक हे सगळ्यात शेवटचं, म्हणजे मी मगाशी पण म्हटलं शेवटचं, हो, पण शेवटचं. हे मी म्हणाला तर शेवटचं शेवटचं. हे नक्की शेवटचं, कारण मी मगाशी तुला बोलताना ऐकलं की बाबा पापी घेतात, मग तो ड्रास्टिक चेंज, तो चेंज आता काय फील करतो तुला, कसं वाटतं आता? ऑफकोर्स आय फील हॅपी, कारण की नाही, एक काळ आहे. असा होता की जेव्हा हा. आम्ही एकमेकांशी बोलायचो पण नाही स्कूल कॉलेज टाइम मध्ये, कारण की त्यांचं तेच होतं की, आणि मला ते अगदीच समजतं की प्रत्येक वडिलांचं हे कुठून येतं. त्यांचा जो फ्रेंड सर्कल असतो की तुझा मुलगा काय करतोय, माझा मुलगा काय करतोय, मग तो किती कमवणार आहे. आय अग्री इन दॅट. मे बी तो मोमेंटमध्ये ते अडकले होते, पण आज जेव्हा ते बघतात आहे की तीच लोक ज्यांनी त्यांना एवढं सगळं सांगितलेलं, जेव्हा ती त्यांना फोन करतात की अरे मी आशूला बघितलं, काय छान दिसत होता टीव्हीवरती, किती सुंदर देखणा दिसतोय, किंवा तू आला त्या दिवशी टीव्हीवरती तर मला खूप बरं वाटलं, बाबा तेव्हा येऊन गेले. सो नाव ही फील्स लाईक की येस, मी माघार नाही घेतली. आणि आज ते सगळ्यांना हेच सांगतात की मी त्याला विरोध केला पण त्यांनी त्याचं सोनं केलंय. सो कुठेतरी ती पापी माझ्यासाठी ते बक्षिसे जे तेव्हा नाही मिळालेलं, अँड स्टील आय फील व्हेरी लव्ड. आणि मी आज घरी पण जेव्हा जातो तेव्हा ते जेवलास का, आणि ते इट्स व्हेरी गुड. आणि प्रत्येकाला ते रिलेशन मिळावं अशी माझी इच्छा आहे, नक्कीच. एक मेल कलाकार आला तरी. करेक्ट. आणि खूप खूप धन्यवाद आशिष दादा तुझं इथं आल्याबद्दल, आणि आम्हाला पुन्हा एकदा ती पूर्ण गोष्ट त्या प्रवासाची सांगितलीस, कारण ही नक्कीच प्रत्येकाला कुठे ना कुठे इन्स्पिरेशन देणारी, मोटिवेशन देणारी गोष्ट आहे, आणि थोडंसं शिकण्यासारखी गोष्ट आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, आणि खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आम्हाला ऐकल्याबद्दल. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट्स नक्कीच करा. कॉमेंट्स तर नक्कीच करा. आणि जे प्रेम करतात त्यांनी असंच प्रेम देत राहा. जे हेट करतात ते त्यांनी असंच हेट करत राहा. तुम्ही जितकं हेट कराल तितकं उत्तम मी काम करण्याचा प्रयत्न करेल. सो ऑल आर वेलकम. आणि आव तो वेलकम, जाव तो भीडकम. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या चॅनलला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अँड गणपती बाप्पा मोरया.